नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण मागील तासिकेपासून पहिल्या प्रकरणाला सुरुवात केली आणि समाजशास्त्राचा जो परिचय आहे हा परिचय करून घेत आहोत. पहिल्या प्रकरणाचं जे नाव आहे ते नावच समाजशास्त्राचा परिचय आहे आणि म्हणून समाजशास्त्राच्या बाबतीमध्ये आपण जी थोडक्यामध्ये जी माहिती आहे ती पाहिली. समाजशास्त्राच्या व्याख्या आणि स्वरूप आपल्याला अभ्यासायचं आहे. त्या अनुषंगानं आपण असणारी जी प्रस्तावना आहे याचा विचार केला. आता आपल्याला ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. तर समाजशास्त्र म्हणजे काय याविषयी समाजशास्त्रज्ञांनी अनेक प्रकारच्या व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अगोदरच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की समाजशास्त्राचा जो जनक आहे, पिता आहे, हा ऑगस्ट कॉम्ट आहे. या ऑगस्ट कॉम्टने समाजशास्त्राची व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. म्हणजे समाजाची जी व्यवस्था असते, समाज या घटकामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्या म्हणजे लोक एका विशिष्ट व्यवस्था तयार करून राहतात आणि त्या व्यवस्थेचा आणि प्रगतीचा म्हणजे ती व्यवस्था आणि त्या व्यवस्थेच्या प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. म्हणजे समाजामध्ये काय होतं की नेहमी बदल होत असतात, परिवर्तन होत असतात. नेहमी वेगवेगळ्या प्रकारे काय होतं की समाज बदलत जात असतो. समाजामध्ये नेहमी प्रगती होत राहते. या प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र आणि सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. त्यानंतर दुसरी व्याख्या जॉर्ज सिमेल यांनी सांगितलेली आहे. त्यांच्या मते समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधांच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. काय आहे? समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधांच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. समाजशास्त्राचा विचार जर केला तर हा मनुष्याशी संबंधित आहे, मानवाशी संबंधित आहे आणि मानवाशी संबंधित असल्यामुळे मानवी आंतरसंबंध जे असतात, इंटरॅक्शन, आंतरक्रिया, मनुष्य एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी कसा राहतो आणि त्याचे जे काही व्यवहार आहे ते व्यवहार कसे करतो, सामाजिक जीवन जगत असताना एकमेकांचा आधार कशा पद्धतीने घेतला जात असतो आणि यातून मग मनुष्याचे एकमेकांशी आंतरसंबंध निर्माण होत असतात. बघा, आपले नातेवाईक जे असतात ते नातेवाईक आई वडील भाऊ बहीण हे जे नातेवाईक आहे, काका आहे, आत्या आहे, पुतण्या आहे, हे नातेसंबंध सोबतच समाजामध्ये असणारे शेजार संबंध आहे, गाव संबंध आहे किंवा आपल्या देशामध्ये असणारे जे काही लोक आहेत हे एकमेकांशी असणाऱ्या एक विशिष्ट संबंधाच्या नात्याने वर्तन करत असतात. याला मानवी आंतरसंबंध असं म्हटलं जात असतं आणि या आंतरसंबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. त्यानंतर तिसरी व्याख्या आपल्याला सांगितली जाते ती म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरीची व्याख्या आहे. या डिक्शनरीमध्ये काय केलेलं आहे, एक व्याख्या समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेली आपल्याला दिसून येते. ही जर व्याख्या जर पाहिली तर आपल्याला असं म्हणता येतं की समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा विकास, संरचना आणि कार्य यांचा अभ्यास होय. समाजशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करण्यात येतो? मानवी समाजाच्या विकासाचा अभ्यास करण्यात येतो. मनुष्याचा जो काही विकास आहे तो विकास होत राहतो, पर्यायाने समाजाचा सुद्धा विकास होत राहतो आणि समाजाचा विकास होत असताना त्या समाजाची जी काही रचना असते, जे संरचना असते, समाज ज्या पद्धतीने काय असतो बनलेला असतो
तयार झालेला असतो, त्याची एक विशिष्ट रचना असते. या विशिष्ट रचनेचा म्हणजे संरचनेचा आणि त्या समाज चालत असताना विशिष्ट कार्यपद्धतीने तो चालतो. आणि या कार्यपद्धतीचा म्हणजेच कार्याचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र. म्हणजे समाजशास्त्र याचा अर्थ असा की मानवाच्या विकासाबद्दल अध्ययन करणारे, समाजाची जी संरचना असते त्या संरचनेचा अभ्यास करणारे आणि समाजाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय, असं आपल्याला सांगता येतं. या तीनही व्याख्यांवरून जर आपण विचार केला किंवा आपण समजा समाजशास्त्र म्हणजे काय हे समजून घेतलं, तर आपल्याला असं म्हणता येतं की समाजशास्त्र म्हणजे असं शास्त्र होय की जे समाजाचा अभ्यास करते, की जे समाजात राहणाऱ्या मानवाचा अभ्यास करते आणि मानव ज्या प्रकारचे संबंध तयार करतो किंवा ज्या संबंध तयार करून काय करतो की व्यवहार करत असतो, सामाजिक संबंध निर्माण करून जे समाजामध्ये जगत असतो, या संपूर्ण रचनेचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय. या व्याख्यांचं समजा विश्लेषण करतो म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येतं की बहुतेक समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक संबंधांचा उल्लेख केलेला आहे. सामाजिक ज्या काही घटना असतात ह्या घटना याचा उल्लेख केलेला दिसून येतो आणि सामाजिक घटना आणि समाजशास्त्राचा अभ्यास विषय हा एक जवळचा संबंध आहे. म्हणजे समाजातल्या ज्या काही लहान मोठ्या ज्या घटना घडून येत असतात, या घटना समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे किंवा समाजशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात. याचे स्वरूप अत्यंत व्यापक आणि गुंतागुंतीचं असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे समाजशास्त्राची एक सर्वसामान्य अशी एक व्याख्या करता येत नाही की यालाच समाजशास्त्र असं म्हटलं जाईल, कारण समाजामध्ये अनेक प्रकारचे जे घटक आहेत ते घटक अंतर्भूत असतात आणि म्हणून समाजशास्त्राच्या वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या व्याख्या त्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं. तरी देखील ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या वर दिलेल्या ज्या व्याख्या या व्याख्यांवरून सामान्यपणे आपल्याला 3 मुद्दे आपल्याला सांगता येतात. 3 मुद्द्यांचा या ठिकाणी आपण ओहापोह करू शकतो. तो म्हणजे सर्व व्याख्यांमध्ये समाजशास्त्राच्या शास्त्रीय स्वरूपावर भर दिलेला आहे. काय दिलेला आहे? एक म्हणजे शास्त्रीय स्वरूप जे आहे, म्हणजे समाजशास्त्राचं जे शास्त्रीय स्वरूप आहे या शास्त्रीय स्वरूपावर भर दिलेला आहे. त्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येतं ते म्हणजे या व्याख्यांमध्ये मानव आणि समाज यांच्यातील संबंधांवर भर दिलेला आहे. काय दिलेला आहे? जे मनुष्य आहे आणि समाज आहे या मानव आणि समाज यांच्यातील संबंधांवर भर दिलेला आहे. कारण समाजात राहत असताना व्यक्ती किंवा मानव एकमेकांशी काय संबंध जोडून राहतो, एकमेकांशी त्याचे संबंध असतात. आता हे जे संबंध आहे, संबंध कसे असतात? त्यांच्या ज्या गरजा असतात त्या गरजा एकमेकांशिवाय भागत नाही. एकाची गरज पूर्ण करण्याकरिता दुसऱ्याचं सहकार्य जरूर असतं, आवश्यक असतं आणि दुसरा काय करत असतो? त्याला सहकार्य करतो आणि मग त्याला गरज पडली की तो दुसऱ्याचं सहकार्य घेतो. म्हणजे एकमेकांवर जे सहकार्य असतं, या सर्व सहकार्याच्या बाबी ज्या आहे ह्या समाजशास्त्रामध्ये मोडल्या जात असतात किंवा समाजशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे मानव आणि समाज यांच्यातील संबंधांवर या व्याख्यानाच्या माध्यमातून भर दिलेला आपल्याला दिसून येतो. याचाच अर्थ असा की समाजशास्त्रामध्ये मानव आणि समाज यांचे जे काही संबंध आहे ह्या संबंधांचा अभ्यास करण्यात येतो, केला जात असतो. त्यानंतर तिसरी एक गोष्ट आपल्याला या व्याख्यानावरून लक्षात आली ती म्हणजे की समाजशास्त्र हे एक गुंतागुंतीचे शास्त्र आहे. कारण मनुष्याचे जे सामाजिक संबंध आहे हे संबंध कसे गुंतागुंतीचे आहे. याचा त्याच्याशी संबंध, त्याचा त्याच्याशी संबंध, त्याचा त्याच्याशी संबंध, म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे जे संबंध आहे हे संबंध गुंतागुंतीचे असतात. आणि जे इतर सामाजिक शास्त्र आहे या इतर सामाजिक शास्त्रापेक्षा ते मात्र वेगळे आपल्याला दिसून येतात. आता आपल्याला समाजशास्त्रीय कल्पना विस्तार याचा
अभ्यास आपल्याला करायचा की याविषयीचा विचार आपल्याला करायचा. आता समाजशास्त्रीय कल्पना विस्तार म्हणजे काय ते आपण बघू. समुद्रातील माशांना सागरी जीवशास्त्र किंवा समुद्र लहरींबाबत काही समजत असते का? नाही. आपण ज्या पद्धतीने समाजामध्ये राहतो त्या समाजातील आंतरक्रिया आपल्याला समजत नाही, परंतु आपण आंतरक्रिया करतो. समुद्रामध्ये सुद्धा जे मासे राहतात त्या माशांना जीवशास्त्राविषयी समजत नाही किंवा समुद्रामध्ये कशा लहरी येत असतात, ओहोटी कशी येते, भरती कशी येते, पण त्या ठिकाणी ते राहतात. आणि आपल्या बऱ्याच जणांना माशांसारखंच आपल्याला जीवन जगावं लागतं. म्हणजे समाजामध्ये आपण काय करतो, जे मासे असतात या माशांप्रमाणेच आपण काय करतो असतो, समाजामध्ये जीवन जगतो. ज्या समाजात आपण राहतो व ज्या संस्कृतीचे आपण पाईक असतो तिचे नीट समज आपल्याला नसते. आपली संस्कृती काय आहे काय नाही हे आपल्याला सांगता येत नाही, परंतु आपण आपली संस्कृती जगतो, आपल्या संस्कृतीमध्ये आपण राहतो. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन होण्यासाठी सामान्य ज्ञानाच्या पलीकडे जाऊन सखोल विचार करणे आवश्यक असते. आपल्या दैनंदिन जीवनाचा अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी समाजशास्त्रीय कल्पना विस्तार हे उपयुक्त साधन आहे. काय? समाजशास्त्रीय कल्पना विस्तार जो आहे हा विस्तार उपयुक्त साधन आहे की ज्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक संबंध, आंतरक्रिया, समाजातील वेगवेगळे घटक, समाजातील वेगवेगळ्या संस्था, समाजामध्ये असणारे वेगवेगळे नियमने, प्रथा, परंपरा या सर्व गोष्टींचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपल्याला करता येतो. आपल्याला त्या गोष्टी ज्या असतात ह्या आकलनीय होत असतात, समजतात. 1959 मध्ये राईट मिल यांनी द सोशलॉजिकल इमॅजिनेशन हे पुस्तक लिहिलं. मिल यांच्या मते ज्यांच्याकडे उत्तम प्रकारचे समाजशास्त्रीय ज्ञान असते, काय मिल यांनी काय सांगितलं की ज्याच्याकडे समाजशास्त्रीय उत्तम ज्ञान असते त्याच्याकडे एक खास वैचारिक दृष्टीही असते. या समाजशास्त्रीय कल्पना विस्ताराच्या दृष्टीमुळे व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवनातील परस्पर संबंध चांगल्या प्रकारे समजतो. अशा प्रकारची दूरदृष्टी किंवा दृष्टी असणारे जे लोक आहे हे लोक काय करतात की सामाजिक जीवनातील परस्पर संबंध चांगल्या प्रकारे समजून घेतात. त्याचप्रमाणे मिल यांच्या मते आपल्या व्यक्तिगत समस्यांचे आकलन होण्याबरोबर त्यांना सामाजिक संदर्भ लावून त्या सोडविण्यासाठी लागणारा कृतिशील दृष्टिकोन समाजशास्त्रीय कल्पना विस्तारांमुळे आपल्याला मिळतो. जे समाजशास्त्रीय जो कल्पना विस्तार समाजशास्त्रामध्ये मांडण्यात येतो त्याच्यामुळे काय होतं की आपला जे काही समाजामध्ये आपल्याला निर्माण होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या समस्या, त्या समस्या आपल्याला समजू लागतात. सामाजिक संदर्भ आपल्याला लावता येतात आणि हा संदर्भ लावून आपल्या समस्या सोडविण्यासाठी लागणारा कृतिशील दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण होत असतो, आपल्यामध्ये तयार होत असतो. आणि म्हणून समाजशास्त्राची जी संकल्पना आहे किंवा समाजशास्त्र जे आहे हे आपल्याला समजून घेणे अतिशय महत्त्वाचं असतं. समाजशास्त्राचं आकलन असणे आपल्यासाठी एक फायदेशीर बाब त्यांनी मिल यांनी सांगितलेली दिसून येते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे समाजशास्त्राचं स्वरूप. आतापर्यंत आपण समाजशास्त्राच्या व्याख्यांचा विचार केला आणि या व्याख्यांमध्ये आपल्याला समाजामध्ये जे सामाजिक संबंध आहे या संबंधाच्या बाबतीत आपल्याला माहिती पडली. सामाजिक संबंध समाजशास्त्रामध्ये अभ्यासले जात असतात. समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही आंतरक्रिया आहे या आंतरक्रियांचा अभ्यास करण्यात येतो. समाजामध्ये अनेक प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या जे काही जाळे तयार होत असते, सामाजिक संबंधांचे जाळे तयार होत असते, या सामाजिक संबंधांच्या जाळ्याचा आपण अभ्यास समाजशास्त्रामध्ये करतो. आता समाजशास्त्राचं स्वरूप यावरून आपल्याला स्पष्ट करता येते. आता समाजशास्त्र जर पाहिलं तर समाजशास्त्र ही एक ज्ञानशाखा आहे, विद्याशाखा आहे. म्हणजे या शाखेच्या माध्यमातून आपल्याला समाजाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त होतं.
ज्ञान मिळतं. आणि म्हणून समाजशास्त्र ही एक ज्ञानशाखा आहे आणि ती मानवाचं सामाजिक जीवन आणि समाजाचं विस्तृत ज्ञान देणारी शाखा आहे. समाजशास्त्र हे इतर सामाजिक शास्त्रांप्रमाणे अनेक बाबतीमध्ये वेगळं असल्याचं दिसून येतं. राज्यशास्त्राचा जर विचार केला तर राजकारणाचा आपण विचार करतो किंवा राजकीय ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडीचा अभ्यास करतो. समाजशास्त्र मात्र सामाजिक घटनांचा अभ्यास करते आणि म्हणून समाजशास्त्र हे इतर सामाजिक शास्त्रांपेक्षा वेगळं असं शास्त्र आहे. समाजशास्त्राचं स्वरूप जर समजून घ्यायचं जर असेल तर काही मुद्दे आपल्याला समजून घ्यावे लागत असतात. त्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे समाजशास्त्र हे एक अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे. काय आहे? अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे. यामध्ये जे काही अनुभव आपल्याला मिळतात या अनुभवाच्या आधारे आपण काय करत असतो? निष्कर्ष काढतो. एक निष्कर्ष काढून आपण ते समाजासमोर मांडतो. म्हणजे समाजशास्त्रामध्ये सामाजिक जे तथ्य असतं, काही गोष्टी असतात, जे तथ्य असतं त्याचा अभ्यास आणि विश्लेषण हे वैज्ञानिक पद्धतीच्या साहाय्याने केले जाते. ज्या समाजामध्ये असणाऱ्या ज्या घटना घडून येत असतात ज्याचा आपल्याला काय करावं लागतो? अभ्यास करावा लागतो किंवा अभ्यास आपण करतो. अशी जी काही तथ्य आहे त्या तथ्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याचं आपण काय करतो? विश्लेषण करतो. आणि हे विश्लेषण करत असताना काय वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे हे विश्लेषण करतो. वेगवेगळ्या ज्या वैज्ञानिक पद्धती आहे त्या पद्धतीच्या माध्यमातून आपण काय करतो की त्याचं विश्लेषण करतो. जसं आपण समाजामध्ये जर समजा एखादी कुप्रथा आहे किंवा वाईट चालीरीती आहे, ह्या वाईट चालीरीती कशा आहेत याचा जर आपल्याला अभ्यास जर करायचा जर असेल तर आपण काय करतो? समाजामध्ये जातो. समाजामध्ये जाऊन काय करत असतो? आपण अनेक ज्या काही वाईट चालीरीती आहे त्या वाईट चालीरीती कुठून आल्या, काय आल्या, याचं महत्त्व काय आहे, ह्या कशा काय पाळल्या जात असतात, यातला पाळल्यानंतर आपल्याला काय मिळतं, या सर्व गोष्टी आपण त्या प्रत्यक्ष समाजामध्ये त्या घटकाकडे जाऊन विचारतो. म्हणजे आपण एक विशिष्ट जे तथ्य आहे तर तथ्य आपण काय करतो? तो अभ्यासतो. आणि हे अभ्यासल्यानंतर आपल्याला काय मिळतं की त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या कुचालीरीती आहे या कुचालीरीती कशा पद्धतीचं पालन करतो हे आपण आपल्या अनुभवाने बघतो. आपण आपल्या अनुभवाच्या माध्यमातून काय करतो? त्याचं विश्लेषण करतो. आणि या पद्धतीने ही जी पद्धती आहे ती पद्धती कशी आहे? वैज्ञानिक पद्धती आहे. आणि या वैज्ञानिक पद्धतीच्या साहाय्याने याचं विश्लेषण केलं जात असतं. आणि हे शास्त्र केवळ बसून तात्विक चिंतन करणारं शास्त्र नाही. आपण जर समजा कल्पनाविलासाच्या माध्यमातून असं झालं असेल, तसं झालं असेल, म्हणून ते असं घडत आहे, ते तसं घडत आहे, अशा प्रकारे कल्पनाविलास आपण करत नाही, समाजशास्त्रामध्ये करताना दिसत नाही. तर समाजामध्ये ज्या घटना, ज्या गोष्टी, ज्या क्रिया, ज्या प्रक्रिया किंवा ज्या संस्कृती किंवा ज्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. या गोष्टींचा अनुभव प्रत्यक्षपणे आपण करतो. आणि म्हणून हे जे चिंतन आहे किंवा हा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपण तात्विकरित्या करत नाही किंवा विचारांवर आधारित करत नाही, तर निरीक्षणाच्या आधारे करतो, प्रयोगाच्या आधारे करतो किंवा परीक्षणाच्या आधारे करतो. याचं परीक्षण करतो की हे योग्य की अयोग्य, चांगलं की वाईट, किंवा हे कशा पद्धतीनं आलं असेल, हे त्याचं जे काही उगम आहे त्या उगमापासून तर वृद्धीपर्यंत आपण त्याचं काय शहानिशा करतो. आणि वैज्ञानिक प्रक्रियांच्या माध्यमातून समाजामध्ये जे काही नियम आहे ते नियम मांडतो. मग आपण विचार करतो की ह्या चालीरीती कुठून आल्या, ह्या चालीरीती समाजासाठी योग्य की अयोग्य, हे आपण मग काय करत असतो या माध्यमातून अभ्यास केल्यानंतर आपण मांडतो. आणि हे काय असतं? एक अनुभवाधिष्ठित ज्ञान असते. हे समाजशास्त्राचं मुख्य वैशिष्ट्य आहे. अनुभवाधिष्ठितपणा किंवा अनुभवाधिष्ठित विज्ञान हे एक वैशिष्ट्य
समाजशास्त्राचं दिसून येतं. आता अनुभवाधिष्ठित वादाचा विचार आपण करू की या वैचारिक दृष्टिकोनानुसार मानवी ज्ञान हे अनुभवाच्या आधारे काय प्राप्त करता येते. आपल्याला जे काही अनुभव येतील किंवा जे अनुभव आले असेल त्यानुसार आपण काय करतो, निष्कर्षापर्यंत पोहोचतो. अनुभवाधिष्ठित वादामुळे काय होतं की ज्ञान संशोधकाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असते. हा जो अनुभवाधिष्ठित वाद जो आहे, अनुभवाधिष्ठित वाद जो आहे, हा वाद संशोधकाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेला असतो. तो त्या गोष्टीचा अनुभव घेतो, तो समाजामध्ये प्रत्यक्षपणे वावरतो आणि समाजामध्ये त्याला जे काही अनुभव येत असतात त्या आधारावर तो काय करतो, एक प्रकारचा निष्कर्ष काढतो किंवा तो काय एखादा सिद्धांत मांडतो. म्हणजे अनुभवाधिष्ठितपणा हे समाजशास्त्राचं एक मुख्य वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. समाजशास्त्रीय सिद्धांताची जी निर्मिती आहे आणि त्या सिद्धांताचा जो विकास आहे हा अत्यंत पद्धतशीरपणे झालेला आहे. जुने जे सिद्धांत आहे त्याचं परीक्षण केलं जातं. जुने जे सिद्धांत समाजामध्ये तयार झालेले आहेत ते पडताळून पाहिले जात असतात आणि नवीन सिद्धांताची निर्मिती केली जात असते. आणि ही जी प्रक्रिया आहे, हे जे कार्य आहे, हे कार्य समाजामध्ये सातत्यानं सुरू असतं. समाजशास्त्र हे एक शुद्ध सैद्धांतिक शास्त्र म्हणून ओळखलं जाते. परंतु आता मात्र समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक शास्त्रच राहिलं नाही. काय की फक्त सैद्धांतिक शास्त्रच राहिलं नाही तर समाजशास्त्राच्या विविध शाखा आज उत्पन्न झालेल्या, निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या सामाजिक ज्ञानाच्या उपयोजनावर आधारलेलं हे शास्त्र आहे. समाजशास्त्र कसं आहे, विविध शाखांनी तयार झालेलं शास्त्र आहे आणि या सामाजिक ज्ञानाच्या उपयोजनावर आधारलेलं शास्त्र आहे. त्याचा समाजात मोठ्या उपयोग होत असल्याचं दिसून येतं. म्हणजेच समाजशास्त्र हे शुद्ध विज्ञान आहे, तसेच एक उपयोजित विज्ञानही आहे. कारण समाजशास्त्रामध्ये ज्या काही घटना घडून येत असतात, ज्या घटनांचा अनुभवाधिष्ठिततेवर आपण अभ्यास करतो, त्या ज्या घटना आहे त्या घटना आपण काय करत असतो, समाजशास्त्रामध्ये नोंदवित असतो आणि म्हणून ते उपयोजित असं विज्ञान आहे, शुद्ध असं विज्ञान आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य समाजशास्त्राच्या बाबतीमध्ये सांगता येतं ते म्हणजे समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे. काय आहे, समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित आहे. तथ्य म्हणजे जे खरं आहे ती गोष्ट म्हणजे तथ्य, खरेपणावर आधारलेलं शास्त्र आहे. म्हणजे समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटना शोधणे हा आहे. समाजात जे जसे घडते तसा त्याचा अभ्यास करण्यात येतो. ज्याही गोष्टी घडतात, ज्याही गोष्टी घडून येत असतात तशाच पद्धतीने त्याचा अभ्यास केला जात असतो. समाजात काय असले पाहिजे याचा ते अभ्यास करत नाही. त्यापेक्षा काय काय आहे प्रत्यक्षामध्ये, समाजामध्ये काय आहे या गोष्टींचाच अभ्यास करण्यात येतो. या गोष्टी अभ्यासल्या जात असतात. आणि उदाहरण जर घेतो म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येतं की समाजशास्त्रात समाजातील संघटनात्मक आणि विघटनात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. जे काही संघटन घडून आणणाऱ्या गोष्टी आहेत किंवा समाजामध्ये विघटन घडून आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा अभ्यास करण्यात येत असतो. समाजामध्ये ज्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये घडून येत असतात या प्रत्यक्षातील घटनांचा अभ्यास केला जात असतो आणि म्हणून समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित शास्त्र आहे.
किंवा विज्ञान आहे असं म्हटलं जात असतं. आणि यामध्ये या समाजशास्त्रामध्ये नैतिक अनैतिक घटनांचा अभ्यास केला जात नाही. म्हणजे हे चांगली गोष्ट आहे, ही वाईट गोष्ट आहे असं सांगण्याच्या भानगडीमध्ये समाजशास्त्र पडत नाही. त्यानंतर पुन्हा एक चौथं वैशिष्ट्य आपल्याला या समाजशास्त्राचं सांगता येतं, ते म्हणजे समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. काय आहे? समग्र विज्ञान आहे. आता यावरून आपल्याला समाजशास्त्राचं स्वरूप लक्षात येतं. समाजशास्त्रामध्ये संपूर्ण समाजाचा अभ्यास केला जातो. त्यात समाजातील फक्त एका विशिष्ट भागाचा अभ्यास केला जात नाही, तर सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंचा अभ्यास केला जातो. सर्व पैलू म्हणजे उत्पत्तीपासून तर लयापर्यंत प्रत्येक गोष्ट जी समाजामध्ये आपल्याला दिसते, या सर्व गोष्टींचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये करण्यात येतो. आणि म्हणून समाजशास्त्र हे एक समग्र विज्ञान आहे. काय आहे? समग्र विज्ञान आहे. सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला समाजशास्त्राचे वैशिष्ट्ये सांगता येतात किंवा समाजशास्त्राचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतर समाजशास्त्राचा उदय आणि व्याप्ती या दोन घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे. तर समाजशास्त्राचा जो उदय आहे, या उदयाचा जर प्रक्रिया पाहिली तर समाज आणि त्या काळातील विचार यातील संबंध जाणून घेणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक कालखंडातील सामाजिक स्थिती आणि त्यात निर्माण होणारे जे विचार आहे यांच्यामध्ये संबंध असतो. प्रत्येक कालखंडामध्ये जी परिस्थिती असते, या परिस्थिती आणि त्यामध्ये निर्माण होणारे जे काही विचार आहेत, वेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर त्या माध्यमातून सामाजिक घटकांचे जे काही विचार आहेत ते विचार सुद्धा तशा पद्धतीचे असतात. आणि यामध्ये जवळचा संबंध असतो आणि त्यावर त्याचा प्रभाव असतो. त्याचप्रमाणे त्यांच्यात सुसूत्रता सुद्धा असते. सुरुवातीच्या काळातील समाजशास्त्रज्ञांनी कल्पना आणि विचार केला, त्यांचे मूळ हे युरोपातील सामाजिक परिस्थितीमुळे मध्ये दिसून येते. युरोपामध्ये फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती यामुळे जे बदल घडून आले, यामुळे जे प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक आणि सामाजिक सोबतच राजकीय परिवर्तन घडून आले, त्यातून समाजशास्त्राचा एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदय झाला. काय झालं की सुरुवातीच्या काळामध्ये समाजशास्त्रज्ञांनी ज्या कल्पना समाजशास्त्रामध्ये मांडल्या त्याचं मूळ युरोप खंडामध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतं. युरोप खंडामध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडून आले. यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती घडून आली, औद्योगिक क्रांती घडून आली आणि प्रचंड आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडून आले. आणि या परिवर्तनामुळे काय झालं की राजकीय परिवर्तन सुद्धा घडून आले. आणि याचा परिणाम म्हणून समाजशास्त्राचा एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदय झाला. काय झालं की समाजशास्त्राचा एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदय झाला. आणि आपल्याला असं दिसून येतं की हे जे समाजशास्त्र आहे, हे समाजशास्त्र युरोप खंडामध्ये अभ्यासाला सुरुवात झाली. या बदलाच्या कालखंडामध्ये युरोपमधील प्रबोधनाचा कालखंड असं म्हटलं जातं. हा जो कालखंड युरोपमध्ये बदल घडून आला, याला प्रबोधनाचा कालखंड असं म्हटलं जातं. कारण याच काळामध्ये 18व्या शतकातील फ्रेंच तत्ववेत्यांच्या विचारांना मूर्त प्रकट रूप प्राप्त झाले. कारण वेगवेगळ्या प्रकारचा जो बदल आहे, या बदल घडून आल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जी काही विचार करण्याची जी शैली आहे, ही शैली युरोप खंडामध्ये सुरू झाली. आणि 18व्या शतकातील फ्रेंच तत्ववेत्यांच्या विचारांना मूर्त स्वरूप निर्माण झालं. या प्रबोधन काळामध्ये पारंपरिक विचार प्रक्रियेमध्ये टोकाचे बदल झाले.
विचार करण्याच्या आणि वास्तवांकडे बघण्याच्या नवीन पद्धती समोर आल्या, समाजामध्ये समोर आल्या आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे व्यक्ती नवीन दृष्टिकोनातून बघायला लागला. नवीन दृष्टिकोनातून जो व्यक्ती आहे तो व्यक्ती बघायला त्याने सुरुवात केली. वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांना महत्त्व प्राप्त झाले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीच्या काळात जी वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्रांती झाली त्यातून एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला. त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला. हा जो समाजशास्त्राचा जो उदय आहे, हा उदय याची जर कारण आपण जर पाहिली किंवा या कारणांचा जर आपण जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येतं की या युरोप खंडामध्ये झालेले जे बदल आहे, या बदलांचा परिणाम म्हणून काय झालं की फ्रेंच राज्यक्रांती घडून आली आणि त्या माध्यमातून, या राज्यक्रांतीच्या माध्यमातून लोकांच्या विचारामध्ये आमूलाग्र असे परिवर्तन झाले, आमूलाग्र असा बदल झाला आणि हा जो बदल आहे हा बदल प्रबोधन काळ म्हणून ओळखला जातो. हा प्रबोधन काळ म्हणून सांगता येतो. आता प्रबोधन काळ म्हणजे काय तर आपण थोडंसं त्या काळाच्या बाबतीमध्ये आपण काय करू, अभ्यास करू किंवा त्या काळाच्या बाबतीमध्ये आपण समजून घेऊ. प्रबोधन काळ म्हणजे युरोपीय विचारांचा असा कालखंड की ज्यात कारणमीमांसा, अनुभव, धार्मिक आणि पारंपरिक अधिकारांना आव्हान दिलं गेले. जे जुने जे काही विचार होते या विचारांना काय केलं की आव्हान दिलं गेलं. जुनाट असलेले जे सामाजिक विचार जे होते, हे सामाजिक विचार बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि जे धार्मिक विचार असेल हे धार्मिक विचार जुने टाकून देणे आणि नवीन अंमलात आणणे याविषयी कार्यवाही केली आणि त्यातून धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी आणि लोकशाही मूल्य असणारा समाज निर्माण करण्यात आला. या काळामध्ये बौद्धिक घटकांमुळे प्रत्यक्षवादी, विज्ञानवादी, तर्कशुद्ध, विवेकवादी व शास्त्रीय विचारांना महत्त्व प्राप्त झालं. नवीन ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी स्वीकारण्याकडचा जो काही कल आहे, हा कल या युरोप खंडामध्ये प्रबोधन काळामध्ये झाला आणि त्यातूनच विवेकवादी आणि शास्त्रीय विचारांना एक महत्त्व निर्माण झालं. लोकांनी तर्कशुद्धतेवर विचार करायला सुरुवात केला. प्रत्यक्षवादी किंवा विज्ञानवादाला महत्त्व दिलं. त्यांनीही कार्यकारण संबंधांवर भर दिला आणि हा जो भर आहे हा भर या बुद्धी प्रामाण्यवादी विचारवंतांच्या मध्ये भर दिला. या बुद्धी प्रामाण्यवादी विचारवंतांच्या मध्ये प्रामुख्याने थॉमस हॉब्स, जॉन लॉक, रुसो, मॉन्टेस्क्यू, फ्रान्सिस बेकन, सिसेरो, मॅकिॲव्हली इत्यादी विचारवंतांचा समावेश करता आला किंवा करता येतो. म्हणजे हे जे विचारवंत होते हे युरोप खंडामध्ये काय झाले, निर्माण झाले आणि त्यातून मग या विचारवंतांनी काय केलं की सामाजिक दृष्टिकोनातून विचार करत असताना तर्क किंवा बुद्धी प्रामाण्यवादावर त्यांनी विश्वास ठेवला. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे एक प्रकारचं जे प्रबोधन काळ आहे हा प्रबोधन काळ सांगता येतो. औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीने जुन्या युरोपातील प्रत्येक गोष्टीला आव्हान उभे केले. हे जे विचारवंत लोक होते या लोकांनी औद्योगिक क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती यामुळे काय झालं की जुन्या युरोपातील प्रत्येक गोष्टीला आव्हान उभे केलं आणि विशिष्ट जी वर्ग रचना होती या वर्गांची पुनर्रचना झाली. म्हणजे त्यावेळेला असणारे जे काही वर्ग होते या वर्गांमध्ये पुन्हा दुसऱ्या प्रकारची जी विकसित रचना आहे ती रचना निर्माण झाली
जुनी वर्गव्यवस्था टाकून नवीन वर्गव्यवस्था निर्माण झाली. धर्माला आव्हान त्यांनी दिलं आणि धर्माचं जे महत्त्व आहे हे महत्त्व कमी झालं. अशा पद्धतीने काय झालं की जे परिवर्तन आहे परिवर्तन या प्रबोधन काळामध्ये झाल्याचं दिसून येतं. धर्माचं महत्त्व कमी झालं. कौटुंबिक संरचना जी आहे ही बदलली, मूल्य बदलले, महिलांच्या जे सामाजिक स्थान होतं त्यामध्ये बदल घडून आला. राजेशाही पद्धती नष्ट होऊन लोकशाहीचा उदय झाला. धर्म, समुदाय, सत्ता, संपत्ती आणि समाजाची संकल्पना सुद्धा बदलली. या सर्वातून निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीतून समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे आपण पाहू. ह्या अशा जो काही परिवर्तनीय जो विचार आहे या विचारांमधून समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे आपल्याला पाहावं लागतं की सामाजिक परिस्थिती, व्यावसायिक आणि वैज्ञानिक क्रांती, बौद्धिक शक्तींचा प्रभाव, औद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांती या सर्व घटनांच्या परिणामांमुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले व त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला. वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक परिस्थितीमध्ये बदल झाला, व्यवसायांमध्ये बदल झाला, वैज्ञानिक क्रांती झाली, बौद्धिक शक्तीचा प्रभाव समाजामध्ये निर्माण झाला आणि यातून मग काय झालं की औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. औद्योगिकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं, फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि या सर्व घटनांच्या परिणामांमुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले, मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन घडून आले आणि ह्या परिवर्तनामुळे काय झालं की त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला. आता समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक आपल्याला बघायचे आहे. हा जो भाग आहे हा भाग आपण नंतरच्या तासिकेमध्ये बघू. तर मी येथेच थांबतो. धन्यवाद. अभ्यास करत राहा. ठीक आहे.